मागच्या 5-6 वर्षांमध्ये अंमळनेर तालुका अत्यंत बदलताना दिसतोय। मी कृषी विद्यापीठांचं संलग्न असलेले विषय या कॉलेजला किंवा खासगी शिक्षण मंडळाला किंवा महाराष्ट्राला याच्याकरताच आग्रह करतोय। याच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने आमच्या तालुक्यामधला जो साहेबराव दादांनी सातत्याने त्याचा पाठपुरावा केला, त्या पांडुसरे प्रकल्पाला आज भरभरून पीएमकेएसवाय मध्ये स्मिताताई आणि आम्ही दोघं मिळून पीएमकेएसवाय मध्ये त्या प्रकल्पाला त्याची मान्यता मिळाली आणि केंद्र आणि राज्य मिळून त्याला निधी उपलब्ध करून दिला। याचा सर्व श्रेय तुम्हाला जातोय आणि त्याच माध्यमातून तुमच्या या सगळ्या आशीर्वादामुळे एकीकडे पांडुसऱ्याचं धरण वेगाने कुठेतरी वर वाढताना त्याची उंची कंप्लीट करून त्याचा डेक ब्रिज टाकल्यानंतर त्या ठिकाणी पाणी अडवण्याचं काम तुमच्या विभागाकडून तुमच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी पार पाडलं जातंय। दुसरीकडे राज्यामध्ये पहिली अशी घटना घडताना मला तरी दिसते की एकीकडे धरणाचं काम चाललंय, ते धरण पूर्ण होईल साधारण 3-4 वर्षांमध्ये, परंतु त्या धरणाबरोबरच पांडुसरे प्रकल्पात अडवलं जाणारं पाणी हे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाईपलाईनने त्याच्या भानापर्यंत पोहोचवण्याचं काम आज अंमळनेरमध्ये वेगाने या ठिकाणी सुरू झालेलं आहे। त्याच्यासाठी राज्यातले माजी उपमुख्यमंत्री, आजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील आणि पैसा देणारे अजितदादा असतील, या तिघांच्या प्रयत्नाने मागच्या कालावधीमध्ये, मागच्या पंचवार्षिक मध्ये याला प्रचंड पैसा उभा करून दिला आणि आज त्याच धर्तीवरती आज हे खातं आपल्याकडे आल्यामुळे याची वाटचाल आता योग्य दिशेने आपल्या आशीर्वादाने पुढे जाताना दिसते। मी आपल्याला आत्मविश्वासाने सांगतो, पुढच्या 5-10 वर्षाच्या कालावधीमध्ये गुलाब भाऊ या सगळ्या याच्यामध्ये ज्या वेळेला शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोहोचेल, म्हणजे याचा अर्थ पुढच्या 4-5 वर्षांमध्ये एक जी म्हण म्हटली जायची, हाताला काम पाहिजे आणि शेताला पाणी पाहिजे, ते मात्र तुमच्या आशीर्वादाने या तालुक्याला आता खऱ्या अर्थाने बघायला मिळतंय की शेतामध्ये पाणी जाईल आणि हाताला सुद्धा काम प्रत्यक्ष रूपाने आपल्याला बघायला मिळेल। म्हणून मी आपल्याला एकच विनंती करणार आहे की या संस्थेच्या माध्यमातून हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।